3 देव असे आहेत की ज्यांच्याशी आपण प्रत्यक्ष व्यवहार करू शकतो. तुम्ही तुमच्या आईशी, तुम्ही तुमच्या वडिलांशी आणि तुम्ही तुमच्या शिक्षकांशी, म्हणून ते आपल्यासाठी खरे देव आहेत. म्हणून या तिघांशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे असं मी सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन करेल. जसं विवेकानंदांना रामकृष्ण परमहंस त्यांच्या आयुष्यामध्ये मिळाले आणि नरेंद्राचे स्वामी विवेकानंद झाले, तद्वत मी म्हणेल माझी मुलगी शर्वरी, तिला गणित अंकचे अंकुश सर मिळाले. म्हणजे जितका माझा ऑफलाईन टेस्ट मध्ये यायचं त्याच्यापेक्षा खूपच कमी स्कोअर आला. मला असं झालं की असं का घडलं. मग मी तुमचे काही जुने बीटा 3.0 चे व्हिडिओज पाहिले. माझ्या लक्षात आलं की मी ज्या लेवलचं मॅथ्स स्टडी करत होते ती CET ची लेवल नव्हती. मी त्याच्यापेक्षा खूपच इझी लेवलचं म्हणता येईल असं स्टडी करत होते की सेम प्रश्न टेस्ट सिरीज मधले जसे तर तसे रिपीट झाले. आता पर्सेंटाईल प्रेडिक्टर जे आहे त्याच्यात माझे पर्सेंटाईल म्हणजे जर असं दाखवत होतं की 99.4 to 99.85 च्या मध्ये, जर या दोन्हीचा आपण मीन काढला तर 99.62. आणि असे खूप लोकांनी सांगितलं मला ते. कोरोनाने आपल्याला दिलेलं वरदान एज्युकेशन सेक्टरमध्ये जी एक खूप मोठी क्रांती झाली की आपण ऑनलाईन शिक्षणाकडे वळलो आणि त्या ऑनलाईन शिक्षणाकडे वळत असतानाच आम्हाला गणित अंक मिळाले. हेलो बच्चों, वेलकम टू गणित अंक। आज हमारे साथ एक ऐसी स्टूडेंट है जिसने 3 नहीं 4 सब्जेक्ट को बैलेंस किया। यार फिजिक्स, केमिस्ट्री, मैथ्स ये ग्रुप तो संभाला ही संभाला, साथ में फिजिक्स, केमिस्ट्री, बायो का भी बहुत अच्छा परसेंटाइल आया है। आई एम श्योर वो बहुत बढ़िया और COEP कॉलेज की तरफ जाने वाली है, राइट। तो हम उस बच्चे से मिलेंगे, उसी से जानेंगे उससे स्कोर क्या है, और हाँ आगे का पॉडकास्ट पूरा मराठी में होने वाला है, ठीक है। तो वी हैव शर्वरी। हाय, माय नेम इज़ शर्वरी मुळे। मुझे PCB CET में 99.38 परसेंटाइल आया है और PCM CET में 99.62 परसेंटाइल. दोन्हीमध्ये 99 क्रॉस केलेत. इथे मुलं फक्त PCM घेतात आणि त्यांना तिथे पण 99 क्रॉस करणं खूप अवघड वाटतं. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स फर्स्ट ऑफ ऑल. कसं वाटतंय तुला, म्हणजे दोन्हीमध्ये इतकं छान, इतकं बॅलन्स केलंय तू PCM बी घेऊन? छान वाटतंय आणि ते 11th पासून तो ग्रुप होता त्याच्यामुळे ती स्टडी करण्याची सवय लागली. 4 विषयांना बॅलन्स टाइम द्यायची वगैरे, त्याच्यामुळे दोन्हीकडे चांगले आहे. वी ऑल्सो हॅव वडील पण आहे जे शिक्षक आहे. सर अशीच म्हणजे ही विद्यार्थी जी आहे अशीच होती, खूप वाचणारी किंवा खूप अभ्यासू? पहिल्यापासून तिला म्हणजे बालपणापासून एक तिची वाचनाची बैठक चांगली होती आणि प्रत्येक विद्यार्थ्याला काही ना काही छंद असतो. कोणाला खेळायला आवडतं, कोणाला गायला आवडतं, कोणाला आणखीन दुसरे काही काही हॉबीज प्रत्येकाच्या असतात. पण हिची हॉबी एक होती की हिला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देण्याची. अगदी 1ली 2रीपासनं म्हणजे आम्ही थकून जायचो की बेटा आता भरपूर झालं एक्झाम, आता थांब. पण त्या हॉबीनं तिला आजच्या या सक्सेसपर्यंत कुठंतरी आणलं असं मला वाटतं. आज पण तुम्ही म्हणजे जे पुण्यामध्ये आलात, यू हॅव एक्झाम टुमॉरो. येस, ॲक्च्युली त्या एक्झामबद्दल मला असं माहिती पण नाही. फॉरेन्सिक एक्झाम असं काही म्हणत होते. तुला माहित कसं पडतं हे सगळी एक्झाम्स, कुठून शोधून काढता तुम्ही? गुगलवरून काही म्हणजे टीचर्स वगैरे सांगतात, कॉलेजचे, ट्युशनचे, असं सर्च सतत चालू असतो. मग त्याच्यातून कळतं. मग त्या त्या एक्झाम ज्या ज्या पॉसिबल आहेत त्या देत राहतो. व्हेरी नाईस, खूपच छान. सर अगेन तुम्हाला वेलकम आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही स्वतः शिक्षक आहात, तुम्ही खूप विद्यार्थी बघता. हाऊ डू यू रेट हर, की खूपच कशी आहे ती? एक 2-4 वर्डमध्ये किंवा सेंटेन्समध्ये सांगू शकाल? म्हणजे तिनं 10वीपर्यंत तिचं व्यवस्थित चालू होतं. पण मध्ये कोरोना काळामध्ये एक अशी स्टेज आली की त्या काळामध्ये सगळंच स्टॉप झाल्यासारखं असं झालेलं होतं. पण त्या काळात सुद्धा म्हणजे तिनं तिची वाचनाची आवड जोपासायचा एक चांगला प्रयत्न केला. आणि जो एक स्लोडाऊन एज्युकेशनमध्ये आलेला होता, कुठेतरी ती जागा तिथे भरून निघाली. तो जर स्लोडाऊन तिच्या आयुष्यात आला नसता तर कुठेतरी आपण तिला आणखीन परत पुढे बघितलं असतं असं एक मला वाटतं. आणि तिला मी 10 पैकी 9 देईल. कारण 10 पैकी 9 याच्यासाठी की कुठेतरी आणखीन तिची जी स्वप्न पूर्ण करायची शिल्लक आहेत त्याच्यासाठी तो एक राखीव. टीचर तसे 10 पैकी 10 देऊ शकतच नाही. सर खूप प्राऊड पण मोमेंट आहे तुमच्यासाठी आणि तिच्या आईसाठी पण, की 99.62 आता बेस्ट कॉलेज COEP सारखं कॉलेज तिला मिळू शकते. तर खूप खूप शुभेच्छा. आणि सरांबद्दल सांगू, सर फक्त शिक्षक नाही. सर तुम्हीच सांगा तुमच्याबद्दल अजून. मी स्वतः एक शिक्षक तर आहेच आहे, पण मी स्वतः संत साहित्याचा आणि संस्कृत भाषेचा एक अभ्यासक आहे. म्हणजे मी शाळेत असताना संस्कृत विषय शिकायला मिळाला नाही.
पण माझ्या आजोबांकडनं, माझ्या वडिलांकडनं, माझ्या काकांकडनं घरामध्ये श्रीमद भागवत नावाच्या ग्रंथाचा अभ्यास पिढ्यानपिढ्या आमच्याकडे चालू आहे. त्याच्यामुळे संस्कृतचं व्याकरण आणि संस्कृत भाषेचा अभ्यास, त्याच्यासाठी लागणारी एकाग्रता आणि एक पाठांतरासाठीच्या ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी घरातनंच ते मिळत गेलं. त्याच्यामुळे मी एक चांगला कीर्तनकार, एक चांगला प्रवचनकार, एक चांगला व्याख्यातासुद्धा आहे. पण मी एक माझ्या वेळेसचं शैक्षणिक वातावरण आणि आजचं शैक्षणिक वातावरण याच्यात ज्या वेळेला तुलना करतो त्यावेळेला आमच्या वेळेला म्हणजे ज्या काही संधी होत्या त्या फार मर्यादित होत्या. पण आज जर आपण थोडं जगाकडे बघितलं डोळे उघडून, तर आज या विद्यार्थ्यांकरता किंवा आजच्या पिढीकरता म्हणजे n नंबर्स ऑफ संधी आहेत. आणि पालक देखील आपलं गाव सोडून, आपला जिल्हा सोडून, आपला प्रांत सोडून दुसरीकडे केवळ शिक्षणाकरता विद्यार्थ्यांना ठेवण्याचं धाडस करत आहेत. आणि आणखीन सगळ्यात मोठी क्रांती जी कोरोनाचं, ज्याला आपल्याला म्हणता येईल की कोरोनाने आपल्याला दिलेलं वरदान, एज्युकेशन सेक्टरमध्ये जी एक खूप मोठी क्रांती झाली की आपण ऑनलाईन शिक्षणाकडे वळलो. आणि त्या ऑनलाईन शिक्षणाकडे वळत असतानाच आम्हाला गणित अंक मिळाला आणि गणित अंकनी आमचं पूर्ण समाधान झालं. जसं म्हणजे एखाद्या नदीची धाव समुद्राकडे असते, समुद्राला पोहोचेपर्यंत तिला समाधान वाटत नाही किंवा तिची पूर्ण शांतता नसते. तद्वत एक जो चांगला विद्यार्थी असतो, एक जो चांगला शिष्य असतो, त्याला एक चांगला गुरु जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याचं समाधान काही पूर्ण होत नाही. जसं विवेकानंदांना रामकृष्ण परमहंस त्यांच्या आयुष्यामध्ये मिळाले आणि नरेंद्राचे स्वामी विवेकानंद झाले, तद्वत मी म्हणेल माझी मुलगी शर्वरी, तिला गणित अंकाचे अंकुश सर मिळाले. आणि तिची मॅथ्ससाठी जी भूक होती किंवा एकूणच तिच्या CETच्या तयारीसाठी जी भूक होती ती त्यांनी अगदी तिची भूक पूर्ण, तिचं पोटभर तिला त्यांनी ज्ञान दिलं. मला तर वाटतं की त्यांची आणि आमची ओळख जर सुरुवातीपासून झाली असती तर आणखीन परत माझी मुलगी पुढे राहिली. खूप खूप धन्यवाद. तुमचं खूप छान बोलता तुम्ही, खूपच मस्त बोलता. चला हाच प्रश्न आपण करू की गणितांक कसं मिळालं आणि केव्हा मिळालं तुला? मला गणितांक बोर्डाचा पेपर मॅथ्सचा होता 22 तारखेला. मला म्हणजे सहज 21ला काहीतरी रिव्हिजन मॅथ्ससाठी, Marathon फायनल वगैरे. रिव्हिजन, मग मी शोधत होते. मग आपलं महामॅरेथॉन होतं, मग ते व्हिडिओ मी सहज पाहत होते, प्रश्न वगैरे, थेरम्स, मग ते सगळं पाहत असताना मग मला असं वाटलं की आपण आपलीच टेस्ट करून घ्यावं. तेव्हा एक फ्री टेस्ट आपली गणितांक ॲपवर चालू आफ्टर होती. बोर्ड्स. हां, मग मी ती टेस्ट दिली. मग माझा त्या टेस्टमध्ये म्हणजे जितका माझा ऑफलाईन टेस्टमध्ये यायचा त्याच्यापेक्षा खूपच कमी स्कोअर आला. मला असं झालं की असं का घडलं. मग मी तुमचे काही जुने बीटा 3.0चे व्हिडिओज पाहिले. माझ्या लक्षात आलं की मी ज्या लेवलचं मॅथ्स स्टडी करत होते ती CETची लेवल नव्हती. मी त्याच्यापेक्षा खूपच इझी लेवलचं म्हणता येईल असं स्टडी करत होते. मग मी बीटा 4.0चे सेशन जॉईन केले. मग आधी राईट अँगल बॅच केली जॉईन. मग त्याच्यानंतर अल्फा टेस्ट सिरीज पण जॉईन केली. 5 मार्च और 6 मार्च असं दोन्हीपैकी एका दिवशी जॉईन केली ती. आणि मग त्याच्यानंतर रेग्युलर टेस्ट आणि जुन्या पण, म्हणजे ज्या दिवशी रेग्युलर नसेल त्या दिवशी जुनी टेस्ट, असं दोन्ही पण टेस्ट त्यात दिल्या सगळ्या. तुला असं नाही वाटलं की जास्त डिफिकल्ट असेल यार, माझे 180 जे ऑफलाईनमध्ये येते ते बरोबर आहे, असं तुला कधी नाही वाटलं? नाही, कारण मग म्हणजे माझ्या ज्या ऑफलाईनच्या आणखीन काही मैत्रिणी होत्या की त्या पण म्हणत होत्या की आपल्या इथे खूपच सोपं मॅथ्स घेतात म्हणून. कारण त्यांनी खूप जणींनी JEEची पण ट्युशन लावली होती. मग त्यांचं असं झालं की नाही, इथे फक्त ते सर बोर्ड्स पुरतच घेतात. मग मला त्यांचं थोडंफार खरं वाटू लागलं नंतर जेव्हा मी ही टेस्ट दिली तेव्हा. मग PYQ सॉल्व केले तेव्हा तर आणखीनच मग रियालिटी चेक मिळाला. मग गणितांकच्याच टेस्ट फॉलो केल्या असं. ओके. आणि आवडले तुला सगळे? हो. डू यू थिंक द टेस्ट वॉज रिलिव्हंट, म्हणजे अशीच प्रश्न किंवा अशीच लेवल होती जी तू MSCT दिली? अशीच लेवल होती. इनफॅक्ट म्हणजे 5-6 प्रश्न असे होते. मी घरी आल्यावर एक प्रश्न त्याच्यातला टाकला पण तुम्हाला व्हॉट्सअपला, की सेम प्रश्न टेस्ट सिरीजमधले जसे तर तसे रिपीट झाले. 5 ते 6 प्रश्न असे. खूप तुला असं वाटलं ते खूप मस्त झालं, विदाऊट सॉल्विंग आय कॅन आन्सर देम? नाही, पण तरी पण मी ते सॉल्व केले, कारण काही सांगता नाही येत. आपण कधी एखादा जरी पॉईंट मिस झाला तरी तो क्वेश्चन पूर्ण चुकीचा होऊ शकतो. तुला काय आवडलं आमच्या पूर्ण गणितांच्या जर्नीमध्ये लास्ट 3-4 मंथ्स? 3 गोष्टी मला खूप आवडल्या. एक म्हणजे जे PYQs तुम्ही घेत होतात त्याच्यात, म्हणजे ऑफलाईनमध्ये माझं असं व्हायचं,
आपला समज एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा धडा आहे. तर त्या सरांनी आमचे फक्त म्हणजे ते म्हणले होते की आम्हाला जेव्हा ट्रिग्नोमेट्रीचे PYQs घेत होते तेव्हा ते म्हणले की ट्रिग्नोमेट्रिकमध्ये 90% हे पोलर कोऑर्डिनेट्स आणि त्याच्यातले येतात आणि 10% बाकीचे. पण जेव्हा मी ते राईट अँगल बॅचमध्ये आपलं बघितलं तेव्हा मला लक्षात आलं की हे उलट आहे एकदम. मग तुमचं ते रिॲलिटी चेक देणं की तेच जे आहे ते खरंच तसंच सांगणं. दुसरी गोष्ट टेस्ट ज्या होत्या त्या इतक्या रिलेव्हंट होत्या की जेव्हा CETला गेलं तेव्हा सगळी भीती निघून गेली होती टेस्ट द्यायची. जेव्हा ते क्वेश्चन आले फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तिन्हीचे पण. आणि तिसरं म्हणजे आता पर्सेंटाईल प्रेडिक्टर जे आहे त्याच्यात माझे पर्सेंटाईल म्हणजे जर असं दाखवत होतं की 99.4 to 99.85च्या मध्ये. जर या दोन्हीचा आपण मीन काढला तर 99.62. आणि असे खूप लोकांनी सांगितलं मला ते थोडंसं काय आहे ना प्रिडिक्टर वगैरे. मी जसे लोक असं होऊन जाणार असं नाही. मी मीन मोड थोडं मॅथमॅटिक्स टीचर आहे ना, तेच थोडंसं डेटा घेऊन करतो. म्हणजे मला आधी ते खरं नव्हतं वाटत कारण खूप जण म्हणत होते की नाही 98.9 किंवा 99.1 येतील वगैरे असं. पण जेव्हा मी ते नंतर रिझल्ट आला ज्या दिवशी मी चेक केलं म्हटलं नाही सर्वात म्हणजे जे ॲक्युरेट होतं ते तुमचंच होतं पर्सेंटाईल. आणि मार्क्स किती तुला? मला मार्क्स 155. आणि इथे टेस्टमध्ये पण तेवढे आले होते कधी असे 150? म्हणजे 162 हायेस्ट. जेव्हा आपण एक PYQs पूर्ण PYQs बेस्ड टेस्ट घेतली होती त्याच्यात 162 आले. तेच हायेस्ट. सर तुम्ही पण लक्ष देत होता का ही जेव्हा म्हणजे गणितांक समजा किंवा ही अभ्यास करायची फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, तुमचं लक्ष होतं नेहमी की कशी करते काय करते? सुरुवातीला तिनं ज्या वेळेला गणितांक लावलं त्यावेळेला मला वाटलं तिनं कुठलं तरी मॅगझिन मागवते किंवा काहीतरी प्रिंटेड मटेरियल मागवते असं मला वाटलं. पण मी ज्यावेळेला माझ्या ऑफिसमधनं वगैरे यायचो आणि ती मला सांगायची की आज मला इकडच्या गणितांकच्या टेस्टमध्ये मला कमी मार्क्स आले, ती थोडी नाराज व्हायची. नाराज झाल्यानंतर ती पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला लागायची. आणि ती तुमच्याशी ज्यावेळेला ती फोन संपर्क करायची आणि ज्यावेळेला तुम्ही तिला धीर द्यायचा की नाही बेटा तू करत राहा, तू टेस्ट देत राहा, तुझा स्कोअर आणखीन इन्क्रीज होईल, त्याच्यातनं तिच्या चेहऱ्यावर मला एक वेगळीच प्रेरणा दिसायची. म्हणजे पहिलीपासनं 12वीपर्यंतचा तिचा प्रवास वडील म्हणून मी जवळून पाहिला. पण ज्या दिवशी तुमचा आणि तिचा फोन व्हायचा त्यावेळेला ती रिचार्ज झालेली असायची पूर्णतः. आणि त्याच्यानंतर ती फार चांगल्या पद्धतीने अभ्यास करायची. आणि ज्यावेळेला तिचे मार्क्स वाढलेले यायचे, ज्यावेळेला ती सांगायची की मी या रँकवर गणितांकच्या आहे, त्यानंतर मग मी तिला विचारलं की गणितांक नेमकं काय. मग तिनं मला तुमचे काही व्हिडिओज दाखवले, तुमच्या टेस्ट कशा होतात वगैरे. मग त्याच्यानंतर मी सुद्धा रेग्युलर मग चेक घ्यायला लागलो, फीडबॅक घ्यायला लागलो की आज काय झालं, या टेस्टला काय झालं. आणि अशा रीतीनं मला एक समाधान असं होतं की ऑनलाईन ती एका चांगल्या क्लासमध्ये जॉईन झाली. ओके, नाईस. आणि म्हणूनच पुढच्या भविष्याच्या आता या CETच्या रिझल्टनंतर सुद्धा कॉलेज ची निवड करण्यासाठी काउन्सिलिंगसाठी आम्ही ऑफलाईन काउन्सिलर कुणीही निवडलेला नाही आहे. आम्ही फक्त गणितांकलाच काउन्सिलर म्हणून आम्ही सरांचीच निवड केलेली आहे. आन्सर की आली आणि सगळे म्हणत होते की नाही 98च्या आसपास येतील म्हणून. मग तेव्हा काउन्सिलिंग घेऊन टाकली. मग म्हणलं की जर आलेच तर एक माझं असं होतं की COEPच पाहिजे, दुसरं कॉलेज. कारण तुझा उद्देश आहे UPSC. मग त्याच्यामुळे. करेक्ट. नाही, माझं तर वैयक्तिक मत असं आहे, स्कोअर कितीही चांगला येऊ पण आपल्याकडे असं म्हणलेलं आहे बघा, संत कबीरांचा एक अभंग आहे की गुरुबिन कौन बतावे बाट, बडा बिकट यमघाट. म्हणजे आताचं स्पर्धेचं युग इतकं म्हणजे इतकी मोठ्या प्रमाणावर ते स्पर्धा आहे की खरंच आपण नेमकी कशाची निवड करावी हा भल्या भल्यांना प्रश्न पडतो. आणि त्यावेळेला जर अंकुश सरांसारखे म्हणजे ऋषितुल्य मार्गदर्शक आपल्या पाठीमागे असतील तर आपली वाट सोपी होते. त्याच्यामुळे फक्त कमी पर्सेंटाईल आल्यानंतरच काउन्सिलर घ्यावं या मताचा मी नाही आहे. तर तुमचं पर्सेंटाईल चांगलं जरी आलं, आउट ऑफ जरी आलं, तरी तुम्ही एका चांगल्या गुरुच्या मार्गदर्शनात राहा, एका चांगल्या गुरुच्या समुपदेशनात राहा, त्यांच्या सान्निध्यात राहा, तुम्हाला योग्य मार्ग ते निवडून देतील. तुमचं सर लँग्वेजवर खूपच चांगलं पकड आहे. खूप मस्त. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. आणि तुमचं पण स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे राईट? येस, गुरुकुल शिक्षा नावाचं माझं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर ते मी काही आध्यात्मिक प्रवचनं त्याच्यावर ते टाकत असतो. मी कोरोना काळात ते चालू केलेलं आहे आणि त्याच्यातनं मला एक समाधान मिळतं. त्याचे जे दर्शक आहेत आणि मी नुसतं प्रवचन टाकत नाही त्याच्यावर, ते
तर मी त्या प्रवचनावर आधारित दररोज एक प्रश्न त्यांना विचारतो अच्छा, आणि कॉमेंट्समधनं त्या प्रश्नाची उत्तरं ती मंडळी मला देतात. इतकं ऍक्टिव्ह आहे तुमची हो ऑडियन्स. हो, माझं ऑडियन्स तितका ऍक्टिव्ह आहे आणि ते एक वेगळं समाधान मिळतं ज्यावेळेला आपल्या प्रश्नाचं उत्तर कुणीतरी आपल्याला देतं, देतोय. त्याच्यावर कुणी काही डिस्कस करतं आपल्याशी, त्यावेळेला ते खूप एक वेळा छान. परत सांगा. गुरुकुल गुरुकुल शिक्षा. नक्की या बघा, ना. गुरुकुल शिक्षा आहे ना, मी पण बघेल आफ्टर दिस पॉडकास्ट. गणिताच्या बाबतीत मला एक म्हणावंसं असं वाटतं की आपल्या भारतीय लोकांमध्ये गणिताच्या अभ्यासाची एक प्राचीन परंपरा आहे. नक्की. म्हणजे अगदी आर्यभट्ट, भास्कराचार्य, श्रीनिवास रामानुजन यांच्यापासनं ते आपल्या पुण्यामध्ये असणारे लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि त्यांचे शिक्षक असणारे गणिताचे केरुनाना छत्रे, या सगळ्यांनी एक गणिताची दिव्य परंपरा आपल्या देशाला दिलेली आहे आणि विशेष करून महाराष्ट्राला दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जे एक खूप मोठे तत्वचिंतक आणि खूप मोठे सत्याग्रही, महात्मा गांधींनी ज्यांची पहिला सत्याग्रही म्हणून निवड केली असे आचार्य विनोबा भावे, ते आचार्य विनोबा भावे असं म्हणतात त्यांच्या लेखनामध्ये की मी गणिताला परमेश्वरा इतकंच सत्य मानतो. म्हणजे गणित आणि परमेश्वर याच्यामध्ये फरकच नाही आहे. 2+2 हे आपण भारतात जरी केलं तरी त्याचं उत्तर 4च येणार आहे. ते आपण सिंगापूरला जरी केलं तरी त्याचं उत्तर 4च येणार आहे. ते जॉर्डनला जाऊन जरी केलं तरी त्याचं उत्तर 4च येणार आहे. नवे ते आपण परग्रहावर, ते चंद्रावर, ते मंगळावर ते जाऊन जरी हे गणित केलं तरी त्याचं उत्तर 4च येणार आहे. परमेश्वर जसा तिन्ही त्रिकाळ सत्य आहे तसं एकमेव गणित तिन्ही त्रिकाळ सत्य आहे. आणि गणित अंक मला असं वाटतं की ती गणिताची आपल्या ऋषींनी दिलेली, आपल्या आचार्यांनी दिलेली परंपरा पुढे चालवत आहे. माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून गणित अंकचा हा जो शैक्षणिक उपक्रम आहे त्याला अगदी अंतःकरणापासून शुभेच्छा. चांगले गणितज्ञ, आपल्या भारतासाठी काम करणारे, नवे संपूर्ण विश्वाला काहीतरी गणितातनं चांगलं मिळवून देणारे सरांच्या मार्गदर्शनात तयार होतील आणि त्याचा कुठेतरी फायदा संपूर्ण मानवजातीला होईल आणि तसा फायदा करून देणारे शिष्य त्यांना वारंवार भेटत राहावेत आणि गणित अंकाचा गुणवत्तेचा आलेख दिवसेंदिवस वाढत राहावा अशी मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. तू पण इतकं वाचन करतेस का? हो, म्हणजे पुस्तक आता परीक्षा झाली तर आता परत वाचन वगैरे चालू केलंय मी पण. ओके, अगोदर पण करायचं. चला आपण हां. तुझं जर्नी बघू, जे मुलांना थोडंसं तुझ्याहून प्रेरणा मिळेल की 11th तुझं कसं केलं किंवा जेईला तू प्रिपेअर करत होती का? कारण मुलांना असतो जे जेई करतात त्यांनाच 99 क्रॉस होतं. तर व्हॉट वॉज युअर सिच्युएशन? माझं म्हणजे जेव्हा 10th झालं तेव्हा माझं नक्की नव्हतं की म्हणजे इंजिनिअरिंग करायचं हे फिक्स होतं, पण डिप्लोमा थ्रू जायचं की 11th-12th. मग खूप जण 11th-12th सजेस्ट केलं म्हणून मग 11th-12th. मग ट्युशन निवडण्यातच म्हणजे जून-जुलै असं झालं होतं तेव्हा. म्हणजे ओके. मग ऑफलाईन क्लासेस जॉईन केले आणि मला तेव्हा म्हणजे इतकं क्लिअरन्स नव्हतं की JEE करायचं आहे की CET करायचं माहीतच आहे. नव्हतं सीईटी काय आहे, हां. जेई काय आहे. मग माझी एक दीदी होती, राधिका दीदी म्हणून, ती SGGSला तिचं झालेलं आहे पूर्ण इंजिनिअरिंग. मग तिने सांगितलं की हे बघ बेटा की JEE झालं नाही ना नंतर खूप डिप्रेशन येऊन जातं. तू CET थोडंसं Simple त्या CET मानाने कर. सिम्पल असतं, तू CET कर. CET थ्रू काही नाही आपलं गव्हर्नमेंट कॉलेज तर लागूनच जाईल तुला, असं तिने सांगितलं. मग CETचं प्रिपरेशन CET बेस्डच चालू होतं 11th ला तुझी कोचिंग म्हणजे सीईटीची होती? CETची. ओके. मग 11th एवढं म्हणजे 11th फर्स्ट सेमिस्टर होस तर एवढं काही सिरियसली अभ्यास नव्हता सुरूच होत. केलं नाही जास्त. हां. मग जेव्हा फर्स्ट सेमिस्टर झालं त्याच्यानंतर मग जेव्हा एक मीटिंग घेतली त्या सरांनी, पॅरेंट्स टीचर मीटिंग, तेव्हा त्या सरांनी मग सांगितलं की बेटा हे बघ तुझ्यात पोटेन्शियल आहे ते म्हणे, तू जर केलं तर आतापासून पण 1.5 वर्षात चांगलं पर्सेंटाईल त्याच्यानंतर COEP VJTI सारखं कॉलेज मिळू शकतं. मग तिथून पुढे मग रेग्युलर अभ्यास. म्हणजे 1 वर्ष 1.5 वर्ष तू रेग्युलर केलं. रेग्युलर हो. म्हणजे किती तास करायचे? ऑफलाईनला जात होते? तुझं ऑनलाईन काहीच नव्हतं? नाही, Right. आधी ऑनलाईन काहीच तुझं म्हणजे बोर्डपर्यंत ऑनलाईन काहीच नव्हतं तुझ्या नाही. बोर्डपर्यंत. तर व्हॉट वॉज युअर शेड्यूल? ऑफलाईनमध्ये तू किती तास घरी सेल्फ स्टडी करायची? ऑफलाईन माझे क्लासेस 3 तास होते, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स 1-1 तास. मग त्याच्यानंतर मग 11th माझं जास्त अभ्यासाला बसण्याचं इतका बैठक नव्हती अभ्यासाची. मग 11th मी स्टार्ट केलं की 3च तास पर सब्जेक्ट, घरी आल्यावर 1 तास बसायचं.
कमीत कमी. मग ते झालं, मग हळूहळू म्हटलं की रोज 15 मिनटंच वाढवायचे. समज आता आज 15 मिनटं वाढवल्या, ज्या दिवशी नाही वाढवणं झाले ठीक आहे, समज एखाद दिवशी नाही होणार, मग असं हळूहळू वाढवत 12th माझं 6-7 तास व्हायचं सेल्फ स्टडी. हो. बापरे. आणि तू खूप छान सांगितलं की यू शुड स्टार्ट विथ 15 मिनिट्स मोर. हां. 15-15 मिनिट वाढत राहा आणि एखाद्या दिवस नाही झालं तर ठीक आहे, कमी नका हां, होऊ देऊ. कमी नाही होऊ द्यायचं. मग तसं माझ्याकडे म्हणजे एक व्हाईट बोर्ड मला आईने गिफ्ट केला होता माझ्या बर्थडेला. मग त्याच्यावर मी असे बॉक्सेस आखून ठेवायचे, म्हणजे फिजिक्सच्या पुढे 3 बॉक्स, केमिस्ट्रीच्या पुढे, म्हणजे ते समज 3 तास जर असेल सेल्फ स्टडी एखाद्या Okay. विषयाचा आज जास्त, तर ते 3 बॉक्स कलर Tick झाले झाले पाहिजे. पाहिजे असं. मग ते तसं वाढवत आणि मग जेव्हा लास्टला बोर्ड्स जेव्हा झाले होते, तेव्हा मग तेव्हा ट्युशन नव्हती, तर तेव्हा 10 आवर्सपर्यंत जायचं, म्हणजे त्याच्यात आणि तुला कॉलेज दिलेले टेस्ट जावं वगैरे. लागत नव्हतं? कॉलेज कधीच गेली नाही नाही, म्हणजे कॉलेजमध्ये फक्त एक्झाम्स पुरतंच, एक्झाम्स प्रॅक्टिकल्स तू? ओके. तेवढंच. म्हणजे यू हॅड कम्प्लीट डे, 6 hours ऑफ सेल्फ स्टडी आणि 3 hours ऑफ क्लास. Class. 9 hours तू करायची. हो. खूप मस्त. आणि शेवटच्या जेव्हा बोर्ड झाले तेव्हा तू 10-11 तास किंवा हो, कॉलेज कारण तेव्हा ट्युशन्स ट्युशन नव्हते. कॉलेज नव्हतं आणि जास्त. तुला बोर्ड्सच्या जेव्हा तू बोर्ड देत होते तुला कळालं की बाबा आता सीईटी खूप वेगळी आहे. हो. तो यू मस्ट बी शॉक्ड की अरे मी काय करत होते इतकं करून पण माझं सीईटी काही झालेलं नाहीये. तेच मला ते तसंच झालं की मग आता काय करू, ऑफलाईनच्या टेस्ट देऊ की ऑनलाईनच्या. म्हणून म्हणलं की ठीक आहे, ऑफलाईन पण आपण देऊ, काही ना काही त्याचा फिजिक्स केमिस्ट्रीला तरी फायदा होईलच. मग ऑफलाईनचं मी कसं करायचे, सकाळी गणित अंकची जेव्हा टेस्ट आपली चालू व्हायची, सकाळी गणित अंकची टेस्ट, मग दुपारी त्याचा ॲनालिसिस, संध्याकाळी परत ट्युशनची टेस्ट, हो. जेव्हा लास्टला. मग रात्री थोडंसं जागून त्याचं ॲनालिसिस, रात्री 2-3 व्हायचे तरी झोपायला, मग दुसऱ्या मग दिवशी परत 7 टेस्ट. वाजता. ते तसं आणि रोज. पीसीएम ची घेत होती इकडे पण आणि तिथे पण. तिथे पण. किती डिफरन्स होता सीएम मध्ये केमिस्ट्री आणि फिजिक्स मध्ये पण, म्हणजे तिथला फिजिक्स केमिस्ट्री आणि इथला? ती फिजिक्स केमिस्ट्रीच्या लेवल जवळपास सेमच होत्या, म्हणजे तरी पण PYQ बेस्ड इथे जास्त होतं जरासं. तिथले सर जास्त JEE क्वेश्चन टाकायचे फिजिक्सचे, खूपच जास्त हाय लेवलचे. आणि सीईटी मध्ये कशी होती मग फिजिक्स केमिस्ट्री? मॉडरेट लेवल दोन्ही पण. पीवायक्यू रिलेटेड वगैरे? PYQ तुझं फिजिक्स सगळ्यात स्ट्रॉंग होतं ना फिजिक्स आउट ऑफ सर्वात 3? स्ट्रॉंग. ते खूप कमी लोकांचं, कमी मुलांचं असतं. फिजिक्स तुला आवड आहे का? फिजिक्सची आवड आहे त्याच्यावर. आणि ते जे सर फिजिक्सचे ऑफलाईनचे भेटले होते, त्यांनी पण म्हणजे खूप हेल्प केली. म्हणजे त्यांचं ते आता हे जे वर्ष आहे ते 40वे वर्ष त्यांचं शिकवायचं अरे होतं. बापरे. त्यांनी खूप जास्त खूप senior help teacher केली. होते. हां. म्हणजे तुझ्यावरून हे कळतं की कोणी असं असेल की फक्त सीईटी करायचं आहे आणि त्यांनी बोर्ड पर्यंत नाही केलं असेल, आफ्टर बोर्ड्स ऑल्सो ही कॅन डू, हां, प्रोव्हाइडेड फक्त- बोर्ड चांगलं करा हां, तुम्ही. बोर्ड्स चांगलं केलं तर बोर्ड्स नंतर फक्त सीईटीच्या टेस्ट किंवा PYQs केले तर होऊ शकतं. आणि म्हणजे अगोदरच तू 95 केले plus. असते सीईटी तर मग तुझं अजून तुला वाटतं की हो, खूपच चांगलं काही थोडंफार झालं असतं. वाढलं असतं आणखीन. ऑलरेडी 99.62 खूप आहे तरी, है ना? खूप मस्त. अँड व्हॉट वॉज युअर म्हणजे मोटिवेशन काय होतं दररोज इतकं 6 तास? कारण की कसं तुम्ही जसं सांगितलं की आजकालच्या मुलांकडे संधी खूप आहे, डिस्ट्रॅक्शन्स पण खूप आहे. डिस्ट्रॅक्शन बरोबर. दोन्ही कॉईन्स आहेत, एव्हरी कॉईन इज 2 sides वाला आहे. तर इतके डिस्ट्रॅक्शन्स आहे आणि हिला काही डिस्ट्रॅक्शन होतं का कधी? म्हणजे मोबाईल हिच्याकडे नव्हतं की युट्यूबमध्ये 6 चॅनल्स नाही बघायची तू असं? कारण मुलं एक बघतात 6 अजून बघतात. डिस्ट्रॅक्शन्स होतं, म्हणजे मला 11th अशी सवय होती की मी घरी आले ट्युशनमधून की हातात फोन घेऊन शॉर्ट व्हिडिओ स्क्रोल, यूट्यूब किंवा तेव्हा Insta, इंस्टाग्राम, हां. असं दोन्ही पण. मग नंतर 12th मला एक रिगेन म्हणून एक ॲप सापडलं. मग माझंच असं थोडं झालं की नाही, आता आपल्याला थोडं सिरियस व्हावंच लागेल. मग मी ते रिगेन ॲपमध्ये असं आहे ऑप्शन की तुम्ही ठराविक यूट्यूब चॅनल्सच ऑन ठेवू रिगेन? शकता. रिगेन? रिगेन. REGAIN? हां. तर त्याच्यात मी फक्त गणित अंक ऑन ठेवलं होतं आणि एक आणखीन आहे भगवद्गीतेचं आहे ते इस्कॉनचं. तर भगवद्गीतेच्या अर्थासाठी ते एक on फिजिक्स केमिस्ट्री ठेवलं. कम्प्लिटली ऑफलाईन? हां, कम्प्लिटली मॅथ्सच फक्त ऑनलाईन थोडं Online. केलं. खूप मस्त. आणि सर म्हणजे अशी कोणत्या याचं निगेटिव्ह काही एखादा? नाही, निगेटिव्ह पॉईंट मला असं तिचा काही आढळला नाही. फक्त 10वीच्या वेळेला तिनं जेवढी 11वी-12वीला सिरियस झाली तेवढी ती 10वीला सिरियस नव्हती. एवढाच एक मी जरा जाणवलं. लास्टला 10th काय केलं होतं, डिसेंबर मीच शाळेत पहिली असायची तेव्हा ट्युशनमध्ये शाळेत. मग ते थोडीशी डोक्यात हवा गेली किंवा आपण असं होणार, तर ते मग लास्टला 3 महिने पूर्ण प्रोक्रॅस्टिनेशन केलं. ओके. काहीच अभ्यास नाही. घरी आलं की फक्त थोडंफार वाचलं तर वाचलं नाही. मग अचानक बोर्ड्सला काय झालं, मी क्लासमध्ये जवळपास माझा रँक आला 17th रँक अरे बापरे. आणि स्कूलमध्ये 31th बापरे. 10th. मग ते असं अचानक शॉक बसलं ना.
मग ते नंतर लक्षात आलं की नाही, लास्टपर्यंत जेव्हा तुम्ही मेहनत कराल तेव्हाच ते सक्सेस मिळेल, आणि लास्टची मेहनत चांगलं झालं ना मग ते 10वीला तुम्हाला ते आढळलं, तर मग आता 12वीला मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे खूप 12वी. इथं झालं असतं तर बाबा खूपच अवघड आहे. इथे मग ते बोर्डवरच लिहिलेलं की लास्टला जे तुम्ही 2 महिने जे रगडाल तेच मेन असतं, बाकीचं करा ना, बाकीचं रेग्युलर राहा, पण लास्टचे 2 महिने, कारण लास्टचे 2 महिने जे रेग्युलर नसतात ना ते पण सगळे अभ्यासाला लागतात. येस, एव्हरीवन हां. इज देअर. तू आता पण टॉपर आहे तुझ्या ट्युशन मध्ये ऑफलाईनच्या, हो. राईट? तो टॉपर तर तू नेहमीच आहे. आता काय विचार आहे, पुढे काय करणार आहे? व्हॉट इज आता COEP, आणि COEP मध्ये जी ब्रांच मिळेल ती, कारण मला पुढे UPSC MPSC चे प्रिपरेशन करायचे, मग COEP एक चांगलं माध्यम असू शकतं तुझ्यासाठी त्याच्यासाठी. करिअर पण छान आहे UPSC MPSC. सर, अजून काही तुम्हाला ऍड करायचं असेल, आपल्या मुलांना काही बोलायचं असेल? हां. आणखीन मला म्हणजे मुलांसाठी एकच ॲड करायचं आहे की जगामध्ये आपल्याला फक्त म्हणजे इतर आपापल्या धर्माप्रमाणे किंवा संप्रदायाप्रमाणे जे काही देव किंवा गॉड म्हणून सांगितलेलं आहे, तर ते आपल्याला प्रत्यक्ष काही पाहायला मिळालं नाही आहे. एकमेव 3 देव असे आहेत, म्हणजे मी स्वतः शिक्षक आहे, माझ्याही विद्यार्थ्यांना सांगतो, आणि जेही माझ्या सहवासात येतात, चर्चा करतात, त्यांनाही थोडंसं सांगतो. थोडंसं मी स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिकतेकडे झुकलेलं असल्यामुळे, की फक्त 3 देव असे आहेत की ज्यांच्याशी आपण प्रत्यक्ष व्यवहार करू शकतो. पहिला देव म्हणजे आपली आई, दुसरा देव म्हणजे आपले वडील, आणि तिसरा देव किंबहुना देवाच्याही पुढे जाऊन मी शिक्षकांचं स्थान जे काही आहे, संत ज्याला म्हणतात, की जे खऱ्या अर्थाने देवाचं काम वेगळं आहे आणि संतांचं काम वेगळं आहे. देवाची काय प्रतिज्ञा आहे की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देवाचं काम काय आहे की जे दुष्ट आहेत त्या दुष्टांना तो नष्ट करतो आणि साधूंचं सज्जनांचं रक्षण करतो. पण संतांचं काम त्याच्याही पुढचं आहे. दोघांनी संतांचं काम असं आहे की ते दुष्टांना नष्ट नाही करत, तर ते दुष्टांचं दुष्टत्व नष्ट करतात. करेक्ट. आपल्याला लाभलेले शिक्षक हे खऱ्या अर्थानं देवही आहेत आणि संतही आहेत. कारण आपल्या ठिकाणी असलेलं जे अज्ञानरूपी दुष्टत्व आहे किंवा आपल्या ठिकाणी असलेला जो अज्ञानाचा अंधकार आहे, ते आपले शिक्षक दूर करतात. म्हणून ते आपल्यासाठी खरे देव आहेत. म्हणून या तिघांशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे, असं मी सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन करेल. तुम्ही तुमच्या आईशी, तुम्ही तुमच्या वडिलांशी आणि तुम्ही तुमच्या शिक्षकांशी जेवढं प्रामाणिक राहाल आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर जेवढा तुम्ही तुमचा प्रवास कराल, तेवढं यश आणि तेवढं कल्याण तुमचं निश्चित आहे. नक्कीच, खूपच मस्त बोललात. आणि आय एम शुअर हे मुलं ऐकतील आणि दे विल कम टू, ते करतील असं, राईट? आणि सर, तू जेव्हा करायचे, अजून तुझे मित्र पण होते जे गणितांक करायचे, किंवा आता तू सजेस्ट करते तुझ्या ज्युनियर्सला? हो, ज्युनियर्सला मी म्हणजे, कारण ज्युनियर्स मला खूप जे माझ्या क्लासमध्ये पण 12th होते ते म्हणतात की विचारात. मॅथ्स आता त्यांना लवकर लक्षात आलं की इथे मॅथ्स चांगलं नाही आहे म्हणून माझ्या ऑफलाईन कोचिंगमध्ये. मग त्यांनी विचारलं की तू मॅथ्स पण, जेव्हा मी गेले तिथे त्यांनी विचारलं तू मॅथ्स पण इथेच केलं होतं का? म्हणलं मी लास्टपर्यंत इथेच केलं होतं, पण लास्टला जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी ऑनलाईन गणितांक म्हणून जॉईन केलं होतं. मग त्यांना सजेस्ट केलं तर माझे ते पण बरेचसे जण आता यूट्यूब चॅनल तर त्यांनी सबस्क्राईब केलं आहे. मी त्यांना हे पण सांगितलं की ॲप डाउनलोड करून त्यांचे ज्या कोणत्या बॅचेस येतील, कारण एक तर अफोर्डेबल पण असतं आणि दुसरं म्हणजे ऑफलाईनपेक्षा पण जास्त शिस्तीत असतात आपले लेक्चर्स वगैरे, डिसिप्लिनमध्ये असतं, राईट? आणि तुमच्या मित्राला पण आवडले जे तुझ्या क्लासमध्ये वगैरे असेल सगळेच? खूप मस्त. तुला काही सजेशन्स द्यायचे, कसे अभ्यास करायचे? यांना 1 वर्ष आहे यांच्याकडे, हाऊ कॅन दे अप्रोच, आणि 99 कसं होईल त्यांचं क्रॉस? एक तर डिसिप्लिन ठेवायचं, म्हणजे जे काही सर सांगतायत किंवा तुम्हाला जे काही तुमचं आहे PYQ सोडवणं, आज तुमचं समज एक टाइम टेबल ठरवून घ्यायचं, चेकलिस्ट जी तुम्ही दिली आहे, म्हणजे आम्हाला दिली होती बीटा 4.0 मध्ये. करेक्ट. तर त्याच्यात लिहून घ्यायचं की आज एवढे टास्क आहेत किंवा या आठवड्यात एवढे टास्क आहेत. मग त्या आठवड्यात कंप्लीट करण्याचा 99% प्रयत्न करायचा. शेवटचं 1% हे काही जर इश्यू झाले समज तर त्याच्यावर आहे, पण जे 99% तुम्ही त्याला द्यायचंच. काही झालं तरी ते कंप्लीट झालेच पाहिजे असं डिसाईड करून घ्यायचं. राईट. डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट आहे ना, कन्सिस्टन्सी इज इम्पॉर्टंट.
तू PYQच केले मोस्टली, हो, PYQs आणि टेस्ट सिरीज बस बस. तेवढे क्वेश्चन आणि राईट अँगल बॅच आणि अल्फा टेस्ट सिरीज होती बस. आणि अच्छा, बुक पण एक सॉल्व्ह केली. इतकं टाइम होतो तुझ्याकडे? हो, म्हणजे ती 11th सॉल्व्ह केली होती, जेव्हा 11thलाच आमचा 12thचा बराचसा सिलेबस कव्हर ओके केला होता. ओके. मग त्याच्यात थोडीफार सॉल्व्ह केली होती. मार्वल, टार्गेट ते क्लासवालेच द्यायचे ना ते थोडंसं, बुक्स, ओके. मग त्याच्यामुळे. नाईस नाईस नाईस. म्हणजे बघ, हे सगळं केलं आणि 99 क्रॉस आरामानं होऊन जातं. हो. इट्स इझी टू स्कोर, राईट? Yes. कन्सिस्टंटली राहा. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. खूप चांगलं वाटलं तुझ्याशी बोलून आणि सर तुम्हाला पण भेटून खूप खूप मस्त वाटलं. संभाजीनगरवरून तुम्ही आलात आणि एक्झाम पण आहे उद्या, तरी तुम्ही टाईम काढला आणि इथे आपण इतकं बोलतोय. ऑल द व्हेरी बेस्ट फ्युचरसाठी पण, उद्याच्या एक्झामसाठी पण, आणि कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन टू यू सर. धन्यवाद. थँक्यू. आम्ही गणित अंकाला पूर्ण आमच्या आयुष्यात विसरू शकणार नाहीत. आणि जे चांगले विद्यार्थी आहेत, किंबहुना जे विद्यार्थी आहेत, त्या प्रत्येक विद्यार्थ्याला गणित अंक पर्यंत आणून सोडण्याची पुढच्या तुमच्या त्या एका चळवळीमध्ये आमचा पूर्ण परिवार सहभागी नेहमी. आहे. आणि आणि पुणे- गणित अंकाला खूप शुभेच्छा आमच्याकडे. पुणेमध्ये पण तू आहे आणि कधी आपण म्हणजे अजून भेटायला काही मिळलं, मौका वगैरे मिळाला तर ये कधी, है ना? यू आर ऑलवेज वेलकम. ओके, थैंक यू एंड ऑल द बेस्ट एवरीवन. सीखो कुछ अपने सीनियर्स से, है ना, कैसे पढ़ाई करते हैं, क्या करना चाहिए. हम सबको इसी स्कोर की तरफ जाना है. हम सबको 99% क्रॉस करना ही करना है. गणित के बच्चे सबसे अच्छे. बाय बाय.